हे टॉपिंग झालेलं आहे आता करंजावणे ते मांगदरीकडे जाणाऱ्या रस्त्याचं. आणि हे जे मधल्या खिंडीमधला रस्ता आहे त्या ठिकाणी मी आहे आता. आणि आता इथं बघा रस्त्याची थिकनेस पूर्णपणे म्हणजे एक 5-10 mm आहे फक्त. आणि फक्त एकाच पॅच पुरती नाही आहे, पूर्णपणे सलग एक पॅच आहे. हे मला एक बाबा भेटले इकडे जाणार आहे, त्यांना आता बघा ते त्यांच्या हाताने उकरून दाखवतील तुम्हाला. याची थिकनेस बघा, बॉन्डिंग बघा. बघा बाबा, हां काढा जरा लोकांना बघू द्या. हां काढा, तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं काढा. हे जनतेला, सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना हे दाखवणं खूप गरजेचं आहे. हे रोडचं टॉपिंग बघा, ह्याची थिकनेस बघा. काल मला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं 50 mm ची थिकनेस आहे. ही 50 mm ची थिकनेस एका सर्वसाधारण एक छोट्याशा काठीनं कशी निघते. आणि याचं बॉन्डिंग बघा, ह्याच्या खाली टॅककोट नाही आहे, काहीही बॉन्डिंग झालेलं नाही एक्झिस्टिंग रोड बरोबर. त्या बाबांनी किती 1 मिनिट पण झाले नाही, किती रस्ता काढलाय बघा एका छोट्याशा काठीनं. बाबा आतमध्ये जावा जरा, थोडं अजून आतमध्ये उकरते का बघा. हां इकडे अलीकडे, हां निघतंय ना बघा. हे बघा, याच्या खाली काहीही टॅककोट नाही, काय नाही, हे सरळ सहज निघतंय असं. ही अवस्था आहे आमच्या रस्त्यांची. आता हे दुसऱ्या लोकेशन आहे. हां बाबा काढा बरं जरा, हां काढा तुमच्या हाताने. हे बघा किती सुंदर बॉन्डिंग झालेलं आहे. हे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सगळे अधिकारी त्यांनी बघण्यासारखं एकदम टॅककोट केलेलं आहे. खाली डांबराचा एक थेंब पण टाकलेला नाही खाली. हे बघा, हे काही थेंब टाकलेला नाही आहे डांबरचा. आता हे तर मी हातानेच काढू शकतो डायरेक्ट. आता हे मला नेमकं शूटिंग करता येत नाही बघा. काढा बाबा, ते हाताने काढा जरा, तुमचा हात लागू द्या कामाला जरा. तुमचे नातवंड जाणार आहेत ह्या रोडवरून. काढा, अजून काढा हाताने, जेवढं निघतंय तेवढं. हां आता याला उलटं करून दाखवा फक्त, असं पालतं एक पापुर्दरी अशी पालथा करून दाखवा फक्त. काय झालं, काम काय करतो काय? हां